विधानसभेचे 3 उमेदवार जाहीर झाले। इकडे पवार आणि फडणवीसांना त्याची कानोकान खबरही लागली नाही। जेव्हापर्यंत खबर पोहोचली तोपर्यंत वेळ निघून गेली होती। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गुरुवारी नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारीच जाहीर करण्यात आली। काल विधानसभेचे 3 उमेदवार जाहीर झाले। इकडे पवार आणि फडणवीसांना त्याची कानोकान खबरही लागली नाही। जेव्हापर्यंत खबर पोहोचली तोपर्यंत वेळ निघून गेली होती। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागलेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गुरुवारी नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारीच जाहीर करण्यात आली आणि यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिक दौरा केला होता। यात त्यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या नावाची महायुतीच्या जागा वाटपाआधीच घोषणा केली आहे। यावरून महायुतीत तणाव झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या पाठोपाठ महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का, हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। एकीकडे उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे अजित पवार दोघांनीही आपापले उमेदवार काही ठिकाणी जाहीर केलेत। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गीते यांनी लढवण्याचा निर्णय घेतलाय। सुधाकर बडगुजर आणि वसंत गीते यांनी उमेदवारी करण्यासाठी एकमुखाने निर्णय झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। सुधाकर बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात। नाशिकच्या शिवसैनिकांचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना पाठवला जाणार आहे। राज्यात महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप बाकीच असताना शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्यानं आता शरद पवार आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष आहे। महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागांवरती दावा केल्यानं वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। दरम्यान सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महायुतीत तणाव वाढल्याचे चित्र आहे। दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। सुनील तटकरेंनी उमेदवारी जाहीर करणं हे चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीत झिरवाळ पितापुत्राने शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांचं काम केल्याचा आरोप देखील धनराज महाले यांनी केला होता। तो त्यावेळीही केला होता, ते आताही करतायत। विधानसभेचे 3 उमेदवार काल जाहीर झाले। एक उमेदवार अजित पवारांनी जाहीर केला, याची खबर शिंदे आणि भाजपला नव्हती, तर दुसरे 2 उमेदवार ठाकरेंनी जाहीर केलेत, याची खबर काँग्रेस आणि शरद पवार यांना नव्हती। आता ही झाली उघड जाहीर झालेले नाव। या व्यतिरिक्त फक्त नाव घोषित करणं बाकी आहे असे मतदारसंघ आणि उमेदवार कोणते आहेत, एक नजर त्यावरही टाकूया। पिंपरी विधानसभा मतदारसंघ, या ठिकाणी विद्यमान आमदार असलेले अण्णा बनसोडे यांचं तिकीट कापून त्या ठिकाणी जितेंद्र नन्नावरे यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे। जितेंद्र नन्नावरे यांचा जनसंपर्क आणि त्या जोरावरती ते त्या मतदारसंघातून निवडून येऊ शकतात। तर दुसरा मतदारसंघ आहे सोलापूर दक्षिण। सोमनाथ वैद्य यांनी मतदारसंघामध्ये तगडी फाईट आणि चुरस निर्माण केली आहे। पक्ष कोणता हे जरी डिक्लेअर झालेलं नसलं तरी सोमनाथ वैद्य हे निवडणुकीच्या रिंगणात असणार। त्यांनी तसा जनसंपर्क आणि तसं नेटवर्क वाढवलंय। पुढील मतदारसंघ आहे संभाजीनगर पश्चिम। राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला होता, त्याच दिवशी त्यांची उमेदवारी फायनल झाली होती। हा प्रवेश होऊ नये यासाठी दिग्गजांनी फिल्डिंग लावली होती, मात्र राजू शिंदे काय मागे हटले नाही आणि त्यामुळे आता शिरसाटांविरुद्ध राजू शिंदे हे फायनल आहे। पुढील मतदारसंघ आहे शिर्डी। शिर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रभावती घोगरे यांची उमेदवारीची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे। या मतदारसंघात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील तर काँग्रेसकडून प्रभावती घोगरे या मैदानामध्ये दिसू शकतात। फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे। तर त्यासोबतच औपचारिक घोषणा बाकी असलेला पुढचा मतदारसंघ आहे भोसरी। अजित गव्हाणे यांनी भोसरीमध्ये केलेलं ब्रँडिंग आणि विधानसभेचं लॉन्चिंग पाहता शरद पवारांकडून विधानसभेचा शब्द घेऊनच त्यांनी अजित पवारांना सोडण्याची डेअरिंग केली असेल। त्यामुळे भोसरीतून गव्हाणे फायनल मानले जातात। आता औपचारिक घोषणा बाकी असलेला पुढचा मतदारसंघ आहे जुन्नर।
जुन्नरमधून सत्यशील शेरकर हे तुतारीकडून विधानसभेचे कन्फर्म उमेदवार समजले जातात. तशी तयारी सत्यशील शेरकर यांनी सुरू केलेली आहे. फक्त औपचारिक घोषणा बाकी असलेला पुढचा मतदारसंघ आहे पारनेर. एकट्या पारनेर मधून निलेश लंके यांनी जवळपास 40,000च्या आसपास लीड दिलाय. दरम्यान लोकसभेला राणीताई लंके यांनीच उतरायला हवं होतं, तशी तयारी त्यांनी केली होती. मात्र ते गणित तेव्हा बसलं नाही. आता मात्र कन्फर्म तुतारीकडून राणीताई लंके यांचं नाव असल्याची माहिती आहे. दरम्यान हे जे काही उमेदवार सांगितले, हे उमेदवार विधानसभेला जवळपास 99% फायनल आहे. फक्त यांच्या नावाची घोषणा बाकी आहे आणि मतदारसंघातील काही गणित जर बदलली तर हा आमदार किंवा हा उमेदवार इकडचा तिकडे होऊ शकतो किंवा तिकीट कापलं जाऊ शकतं. मात्र बाकी सगळ्या ठिकाणी हे उमेदवार कन्फर्म समजले जातात. आता हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या मतदारसंघातून पाहतायत आणि तुमच्या मतदारसंघातून कन्फर्म उमेदवार आणि कन्फर्म आमदार नेमकी कोण आहे, कमेंट जरूर करा.